नमस्कार, माझं नाव जमीर अशोक मानकापरे. मी रेंदाळ पंचायत समितीचा उमेदवार म्हणून आज 2026 इलेक्शन लढवत आहे. आणि लढवत असताना जे दिव्यांगांवर अन्याय किंवा जे काय समस्या आहे दिव्यांगांची, ते दिव्यांगांची समस्या सोडवण्यासाठी मी आतापर्यंत प्रतिसाद बघितला आहे दिव्यांगांचा की भरपूर दिव्यांगांची समस्या येत असतात. त्या समस्यांना मी सामोरून जाऊन मी दिव्यांग बांधवांचे जे आपले असेल ग्रामपंचायत 5% निधी असेल की दिव्यांगांनी 5% निधी असेल किंवा पेन्शन असेल, जे विधवान पेन्शन असेल, आतापर्यंत मी 700 लोकांचे पेन्शन आणि दिव्यांगांचे जे पेन्शन असेल ते 700 लोकांपर्यंत मी पोहोचलो आहे, मंजूर केले आहे. आणि त्या जे काही पंचायत समितीमधून जे काही विकास कामाचे धोरणं असेल, की आपल्या रस्त्याचे काम असेल किंवा लोकांची समस्या असेल, गटरीचा विषय असेल, लाईटचा विषय असेल, त्या पंचायत समिती घरकुल असेल, जिल्हा परिषद शाळा जे काय असेल, त्या तालुका पंचायत समितीमधून जे काय आपले योजना असेल ते लोकांपर्यंत जे पंचायत समिती रेंदाळ पंचायत समिती मतदारसंघामधून मी निश्चितपणे हा पोहोचवण्याचं काम करेन. आणि आतापर्यंत जे लोकांनी मला प्रतिसाद चांगलापणे दिला आहे, असाच प्रतिसाद लोकांनी चांगला द्यावा. आणि महाराष्ट्रामधून पहिला दिव्यांग असेल की माझ्यासारख्या दिव्यांगावर जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मला 7 उमेदवारी दिली, त्या उमेदवारीचं मी नक्की सोनं करून दाखवेन. आणि आपल्या पंचायत समितीचे जे गावं आहेत, या गावामध्ये पण मतदारांचा प्रतिसाद चांगल्या पद्धतीने आहे. आणि या मतदारसंघामधून जे लोकांचे मतदारांचं मी नक्की सोनं करून दाखवेन. माननीय श्री अजितदादा पवार यांना मी दादा यांना श्रद्धांजली अर्पण करून, जे पक्षाने मला महाराष्ट्रामधील पहिला दिव्यांग असेल की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मला दिली, माननीय श्री मंत्री हसन मुश्रीफ साहेबांनी माझ्यावर आत्मविश्वास ठेवला की ते हा विश्वासाचा महाराष्ट्रामधील पहिला दिव्यांग असेल की माझ्या दिव्यांगावर